नमस्कार, मी विनीत मोरे, आपला माणूस VMA यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण। तर तुम्हाला सर्वांना माहितच असेल की नवरात्र मध्ये आपण 9 दिवस 9 मुलाखती या संकल्पनेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या महिलांच्या मुलाखती घेत असतो। तर आज नवरात्री मधला पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस हा पिवळा रंग हा असल्यामुळे आज आपण महिलांच्या ज्या समस्या असतील त्याबद्दल डॉक्टर नीता पाटील फाउंडेशनच्या ज्या संस्थापक आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर नीता पाटील आणि त्या माध्यमातून महिलांच्या तक्रारी व बाल तक्रार ज्या असतात त्याबद्दल ते आपल्याला माहिती देणार आहेत। त्याच्यामध्ये आपण काय अवेअरनेस केला पाहिजे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि तसेच डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरगुती हिंसाचार चालतो किंवा सोशल मीडियावर महिलांची बदनामी केली जाते त्याबद्दल कसं आपण अवेअर राहिलं पाहिजे आणि महिलांनी कसं सतर्क राहिलं पाहिजे त्याबद्दल आपल्याला ते माहिती देणार आहेत आणि बाल तक्रार किंवा चाइल्ड सायकोलॉजी बद्दल देखील ते आपल्याला माहिती देणार आहेत। तर सर्वप्रथम आपला माणूस VMA यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत। तर माझा पहिला प्रश्न की आपण आपल्या स्वतःच्या खाजगी आयुष्यात काही ना काहीतरी करत असतो किंवा आजकाल जर बघितलं तर आपण खाजगीशीच आपल्याला देणं घेणं, पण तुम्हाला असं का वाटलं की आपण हे फाउंडेशन सुरू करावं आणि ह्या माध्यमातून लोकांसाठी काहीतरी करावं, हा विचार तुम्हाला कधी वाटला? हा विचार म्हणजे मी लहान असल्यापासून सोशल कॉज हा माझा आवडता विषय होता। सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये लहानपणापासून लास्ट 20 इयर्स आम्ही सोशली कामं करतो आहे। बरोबर। त्यामुळे ह्या गोष्टीची आवड लहानपणापासून असल्यामुळे कसं झालं की जसं जसं पुढे मोठे होत गेलो लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत, महिलांचे असो किंवा इतर काही प्रॉब्लेम जे आपल्या आजूबाजूच्या परिसरात चालतात तो प्रत्येक माणूस स्वतःचा विचार करतो। असं न करून आपण एक माणूस म्हणून आपली काहीतरी जबाबदारी आहे की समाजाकडे की आपण काहीतरी केलं पाहिजे। तर त्याच्यामधनं आपण जेवढं काही देऊ शकतो तेवढे आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो आपल्या परीने। तर तशा उद्देशाने ह्या गोष्टी आम्ही चालू केलेल्या आहेत। आपली संस्था आहे, त्या संस्थेमध्ये आपल्याकडे एज्युकेशनल, मेडिकल आणि सोशल या तिन्ही ऍक्टिव्हिटीजवर आपण काम करत असतो। त्याच्यामध्ये एज्युकेशनल असेल तर मुलांचे असो, महिलांचे असो किंवा काही रिलेटेड असतील एज्युकेशनल प्रॉब्लेम त्यांना आम्ही गायडन्स करणं किंवा त्यांच्यासाठी ऍक्टिव्हिटीज करणं, त्यांना MPSC UPSC चे मार्गदर्शन असतील किंवा पोलीस भरतीसाठी असतील किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात त्यांना जायचं असेल तर काउन्सिलिंग करणं, प्रॉपर गायडन्स करणं त्या क्षेत्राबद्दल करिअर काउन्सिलिंग हा विषय असतो। शाळेमध्ये आम्ही मुलांसाठी त्यांच्या बिहेवियर प्रॉब्लेम्स किंवा त्यांच्या टीनेज असतील किंवा लहान मुलं असतील तर त्याच्यावर आम्ही मार्गदर्शन करतो। शाळांसाठी पालकांसाठी आम्ही मार्गदर्शन करतो। या गोष्टी एज्युकेशनल याच्यात करतो। मेडिकल फील्डमध्ये आम्ही जे काही आरोग्य आपल्याकडे सुविधा आहेत गव्हर्नमेंटच्या असतील किंवा जे काही असतील पण त्या लोकांना मिळत नाही, हॉस्पिटलकडे असतात पण लोकांना पोहोचता येत नाही किंवा त्यांना कसं जायचंय किंवा बेनिफिट्स कसे घ्यायचे आहेत ते कळत नाही। मग तिथे आम्ही त्यांना हेल्प करतो की कुठल्या हॉस्पिटल जाऊन कुठल्या सर्जरीज करायच्या असतील त्यांना कमी दरात किंवा कुठल्या योजनेत बसतायत ते करून द्यायचं काम करतो। त्यानंतर आमच्या काही नगरपालिकेला OPDs चालतात, तिथे आम्ही 20 रुपयामध्ये स्किन, आय नंतर त्याच्याला डेंटल अशा OPDs चालतात आपल्या, त्याच्यामुळे त्यांची ट्रीटमेंट पण आपण कमी दरात हे करतो। त्यानंतर सोशली मग आता राहिला विषय की आपला जे NGO आहे सौख्य सेतू महिला व बाल तक्रार केंद्र आपलं आहे, ज्याच्यामध्ये आपण महिलांच्या ज्या काही तक्रारी असतात म्हणजे त्यांच्या सोशली असो, त्यांच्या जॉब रिलेटेड असो, त्यांच्या घरातले प्रॉब्लेम्स असो, डोमेस्टिक व्हायलन्स असो किंवा इतर काही त्यांच्या गोष्टी असो किंवा लोकांनी त्यांची केलेली फसवणूक असेल, मग ते जे त्यांचं तक्रार असते ती काय होतं की ते डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायला बऱ्याचदा घाबरतात सांगायला। मग आपल्या NGO कडे आल्यानंतर आपण त्यांना मार्गदर्शन करतो की तुमची तक्रार काय आहे ती आम्ही घेतो त्यांच्याकडनं। मग त्या रिलेटेड आम्ही पोलीस स्टेशन असो किंवा लॉयर आमच्याकडे आमच्या पॅनलिस्टवर आहेत त्यांचं गायडन्स घेतो। मग त्यांना मेडिकली काही इश्यूज असतील तर त्याच्यातही आम्ही त्यांना हेल्प करतो आणि जर त्यांना म्हणजे महिला आयोगापर्यंत जर त्यांना पुढे जाऊन काही त्यांना त्यांच्या केससाठी हेल्प करायची असेल तर तीही आम्ही करतो त्यांना गायडन्स अशा पद्धतीने। मग मुलांच्या काही तक्रारी असतील त्याही आम्ही घेतो। म्हणजे सर्वसाधारण जे एक माणसं आहेत म्हणजे लो कॅटेगरी किंवा लो कॅटेगरी म्हणण्यापेक्षा लो मिडल क्लास किंवा जे आदिवासी पाड्यावर राहतात मग त्या लोकांना एज्युकेशन कमी असल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे
तर ते पोहोचू शकत नाही. बरोबर. आपण जर गायडन्स त्यांना देऊन त्यांची जर तेवढी आपण सहकार्य करू शकलो तेवढीच त्यांची मदत होईल. बरोबर. तो खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे. माझा आता एक प्रश्न आहे की आता आपण जर बघितलं तर महिलांचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं की समाजात बलात्काराचं प्रमाण खूप वाढलंय, तसंच सोशल मीडियावर महिलांना खूप त्रास दिला जातो किंवा एखादे फोटोज असतील, व्हिडिओज असतील, त्या माध्यमातून त्यांची ब्लॅकमेलिंग केली जाते आणि फसवणूक केली जाते. आणि अशा वेळेस तक्रार देखील केव्हा केव्हा द्यायला त्या घाबरतात किंवा तक्रार त्यांची घेतली जात नाही. अशा वेळेला आपण काय काम केलं पाहिजे? बेसिकली पहिले तर मी सगळ्या मुलींना, महिलांना एक तर हे सांगेल की तुम्ही जे मीडियावर टाकता, पोस्टिंग करता, तुमचे व्हिडिओज असो किंवा तुमचे फोटोज असो, तुम्ही कुठल्या लोकेशनला आहात, हे सगळं जे आपण पोस्टिंग करत असतो फेसबुकला किंवा लाईव्ह मी कुठे आहे किंवा हे करणं पहिले तर बंद करा. बरोबर. कारण की तुम्ही काय करताय हे तुमच्यापर्यंत तुमचं जे पर्सनल लाईफ आहे हे तुमचं पर्सनल असलं पाहिजे. हे तुम्ही म्हणजे पब्लिकली पब्लिश नका करू. ह्याचा फायदा मग काय होतं की जे चुकीचे लोक असतात ते ह्याचा फायदा घेतात. मग तुमचे व्हिडिओज किंवा काय असेल तर त्याला मॉबिंग करणं, हे करणं किंवा ते तुम्हाला मग चुकीच्या गोष्टी त्याच्यावर पोस्टिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी कधी होतात जेव्हा आपण काहीतरी चुकीचं करतो. बरोबर. जर आपण प्रिकॉशन्स घेतले की कोणाला फोन करतोय, कोणाशी चॅटिंग करतोय, मग त्याचे लिमिटेशन्स असले पाहिजे. कोणाशी चॅटिंग करते तर माझे ते लिमिटेशन्स असले पाहिजे, मी काय बोलते काय नाही बोलत आहे. मग त्याच्यावर आपण जर नियंत्रण स्वतः ठेवलं तर त्या गोष्टीचा मिसयूज दुसरं कोणी करू शकत नाही. तर हे जर बेसिक प्रिकॉशन्स जर आपण घेतले तर पुढे होणाऱ्या ज्या घटना आहेत त्या कुठेतरी टळतील. आणि जर तसंही असेल तर तुमच्याकडनं झाली आहे चूक किंवा कोणी जर तुम्हाला फसवणूक केली आहे, त्रास देतोय, ब्लॅकमेलिंग करतोय, तर तुम्ही ऑफिशियली कंप्लेंट करणं म्हणजे कुठल्याही गोष्टीला किंवा कोणालाही न घाबरता. कारण की कसं आहे, जर तुम्ही एखादी गोष्ट लपवायचा प्रयत्न केला तर समोरची व्यक्ती तुम्हाला अजून त्रास देणार. त्यापेक्षा तुमच्या विश्वासातली जी लोक आहेत घरातली किंवा आजूबाजूची किंवा NGOs आहेत त्यांना तुम्ही विश्वासात घ्या. आई वडिलांना घ्या किंवा घरातल्यांना घ्या, त्यांना सांगा की असं. आणि पोलीस स्टेशन, पोलीस प्रशासन पण तुमच्या मदतीसाठीच आहे. फक्त तुम्ही त्यांना जे काही तुमच्याकडे असेल किंवा जे काही गोष्टी घडल्या ते ट्रान्सपरंटली सांगणं. आणि ते त्याच्यावर तुम्हाला ते सायबर डिपार्टमेंट आहे पोलीस स्टेशनचं वगैरे आणि खूप कॉन्फिडेन्शियल ठेवतात की कुठल्याही. आता आमच्याकडे म्हणजे तक्रार आली तर आम्ही ती डिस्क्लोज करत नाही म्हणा किंवा ते लोकेशन कुठल्याही गोष्टी. तसंच आपल्या कायद्यामध्ये पण त्याची तरतूद आहे की कुठल्याही महिलेचं किंवा कुठल्याही मुलीचं किंवा कुठल्याही गोष्टीचं जर कॉन्फिडेन्शियल ज्या गोष्टी ठेवायच्या असतात त्या डिस्क्लोज केल्या जात नाही. त्या गोष्टींसाठी घाबरून तुम्ही जाऊ नका की मी जर कंप्लेंट करायला गेले तर मला 4 लोक बोलतील, प्रमोशन होईल किंवा. तर न घाबरता तुम्ही जर स्वतःची बाजू मांडली तुम्हाला नक्की न्याय मिळू शकतो. जे काही आपण करतोय ऍक्टिव्हिटीज त्याच्यावर स्वतःचं नियंत्रण असलं पाहिजे. बरोबर. तो खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. आता परत अजून एक प्रश्न असेल माझा महिलांच्याच दृष्टीने, कारण आत्ताच आपल्या सर्वांना माहिती आहे की बदलापूरमध्ये एक घटना घडली. काय हिस्ट्री आहे ते आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून समजली. आपल्या चॅनलवर पण देखील आपण वेगवेगळ्या मुलाखतींतून ते मांडण्याचा प्रयत्न केला. पण केव्हा केव्हा असं होतं की एखाद्या मुलीवर बलात्कार होतो आणि ती मुलगी जायला घाबरते आणि तिची कंप्लेंट देखील केव्हा केव्हा घेतली जात नाही. त्या गोष्टींकडे इग्नोर केलं जातं. तर अशा वेळेला आपण काय काम केलं पाहिजे? एकतर जर तुमच्यावर चुकीची गोष्ट घडली आहे किंवा अन्याय झाला आहे तर हे तुम्ही पहिले प्रथम तर घरी तुमच्या घरच्यांना सांगणं गरजेचं आहे की ही गोष्ट घडलेली आहे. आणि घरच्यांनी कोणालाही न घाबरता, कारण की सगळ्या गोष्टींसाठी आज सिक्युरिटीज आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी लॉ अँड ऑर्डर आहे जो फॉलो केला जातो. आपल्या संविधानाने महिलांना भरपूर गोष्टींचे अधिकार दिलेले आहेत. त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. योग्य उपयोग तुम्हाला करता येतो. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात असे भरपूर सोशल वर्कर्स आहेत जे तुम्हाला गाईड करतात की तुम्ही कशा पद्धतीने केलं पाहिजे. पहिले प्रथम तर जर चुकीची गोष्ट घडली आहे तर पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही ऑफिशियल कंप्लेंट करणं. नाहीतर एखाद्या NGOला जर तुम्हाला भीती वाटते डायरेक्ट जायचं तर NGOला कन्सल्ट करून त्यांच्यासोबत तुम्ही जाऊन तिथे तक्रार करणं. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांचं काम आहे ते मेडिकल वगैरे करतात, कंप्लेंट घेतात. असं नाहीये की नाही घेत. फक्त तुम्ही योग्य मार्गाने जर गेलात तर नक्की तुमची कंप्लेंट पण त्याच्यासाठी तुम्ही जास्त वेळ घालवला नाही पाहिजे. जी काही गोष्ट घडली आहे ती ताबडतोब तात्काळी
तुम्ही जाऊन घेतली त्यांचं हे केलं पाहिजे, कंप्लेंट केली पाहिजे. त्याशिवाय कसं आहे, आपण जर मदत मागितली नाही तर तुम्हाला मदत मिळणार नाही. तुम्ही जर घरी बसून राहिलात, घाबरलात की नाही कसं होईल काय होईल, आणि कुठल्याही हॉस्पिटलला जरी त्या व्यक्तीला नेलं किंवा ऍडमिट केलं तरी हॉस्पिटलने कुठल्याही त्या गोष्टीची जर चुकीची गोष्ट घडलेली आहे बरोबर, तर त्यांना एमएनसी करावी लागते, पोलिसांना इन्फॉर्म करावं लागतं. त्यामुळे त्याच्यामुळे कसं होतं, ही गोष्ट तुम्ही पोलिसांपर्यंत जाणारच आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः जर जाऊन कंप्लेंट केली तर ती जास्त बेनिफिशिएबल राहू शकते. आणि हॉस्पिटल पण तुम्हाला सपोर्ट करतात. बरोबर, डॉक्टर जे काही रिपोर्ट्स असतात ते तुम्हाला ऍब्सोल्युटली ट्रान्सपरंटली देणार. आणि मग अशाने तुम्हाला लॉयर्स आहेत, गव्हर्नमेंटचे लॉयर्स आहेत. तुमची फायनान्शियल कंडिशन्स नसतील तर गव्हर्नमेंट पण तुम्हाला लॉयर्स देत. तुम्हाला खर्च करायची गरज नाही, फक्त जे काही डॉक्युमेंटेशनचा खर्च येतो तेवढाच आहे. बरोबर, तुम्ही घाबरू नका की माझी फायनान्शियल कंडिशन नाही आहे किंवा कसं होईल, ह्या गोष्टींना घाबरायची गरज नाही. सगळ्याला मार्ग आहेत, फक्त तुम्ही योग्य माणसाचा सल्ला घेणं गरजेचं. तर खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं महिलांचे प्रश्न, महिलांच्या तक्रारी, याबद्दल आपल्याला ताईंनी खूप चांगलं मार्गदर्शन केलंय. आता पुढचा प्रश्न, आता महिलांविषयी तर आपण माहिती जाणून घेतली, आता बाल तक्रारकडे आपण वळूया. तर बाल तक्रारीमध्ये असतं की केव्हा केव्हा मुलं जी असतात, चाइल्ड ट्रॅफिकिंग हा सोशल मुद्दा आहे. चाइल्ड ट्रॅफिकिंग झाला, आणि आत्ता जर बघितलं तर मुलं ही सोशल मीडियावर जास्त असतात. लहान मुलं जास्त तिकडे व्हिडिओज वगैरे टाकत असतात किंवा खेळत असतात, आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि बाकीचं तर तुम्ही मला सांगणार आहात की चाइल्ड सायकोलॉजी म्हणजे काय असते, त्याबद्दल देखील आपल्याला माहिती द्या. सोशल मीडियावर जे व्हिडिओ टाकले जातात त्याबद्दल माहिती द्या, याचे दुष्परिणाम काय ते देखील सांगा, आणि चाइल्ड ट्रॅफिकिंग बद्दल सांगा. कसं आहे की लहान मुलांचं बेसिकली काय झालं आहे की आई वडील घरी नसतात, जॉब रिलेटेड बाहेर असतात, त्याच्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण राहत नाही. आई वडील काय करतात की मूल त्रास देतय किंवा मला काहीतरी काम आहे म्हणून मोबाईल घे बाबा, बस तुम्ही जेवत नाहीये म्हणून मोबाईल घे, आणि लहानपणापासून दिलं जातं. म्हणजे न्यू बॉर्न बेबी जरी असेल 3-4 महिन्याचा झाला की त्याच्यासमोर मोबाईल असतात, ते फार चुकीचं आहे. त्याच्या न्यूरोलॉजिकल सिस्टम्सवर इफेक्ट होतं, आय साईटवर तर होतच आहे. त्या सगळ्या गोष्टींचा ब्रेनवर कुठेतरी परिणाम होतो व्हायला, आणि मुलांना त्या गोष्टीचं ऍडिक्शन व्हायला लागतं. मग ते मूल जेवत नाही किंवा काय, मग तुम्ही कंप्लेंट करता. तर तुम्ही एकतर जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी जेवढ्या एसेन्शियल वेळ मोबाईलची गरज आहे तेवढाच वापरा पालकांनी. बरोबर, तुम्ही स्वतः जर चॅटिंग करत बसलात आणि तुमचं मूल येऊन काहीतरी सांगताय, तुम्ही त्याला म्हणता तुमचं नंतर आहे, तर ते महत्वाचं नाही. तुमचं अननेसेसरी चॅटिंग करणं, वॉट्सअपिंग करणं. त्यावेळेला तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मोबाईलला किती द्यायचा आहे बघा. दिवसात तुम्ही 2-2.5 तास फक्त मोबाईल वापरला तरी इनफ आहे. की मोबाईल फक्त कॉलिंग, आउटगोईंग, इनकमिंग किंवा कुठला तरी इम्पॉर्टंट मेसेज आहे, कुठला तरी व्हॉट्सअप आहे किंवा काय, त्याच्यासाठी वापरा. अननेसेसरी तुम्ही जे कम्युनिकेशन करत राहता त्या गोष्टींची गरज नाहीये, फॉरवर्डेड मेसेज हे ते, त्या गोष्टींची गरज नाही. जर आपण पालक म्हणून जर आपण मोबाईल कमी वापरला तर डेफिनेटली मुलं ते ऑब्झर्व करणार नाही. तसं एक बेसिक रूल असतो की चाइल्ड रिफ्लेक्ट पॅरेंट, म्हणजे जे आपण करतो ते मुलं बघतात आणि अनुकरण करतात. बरोबर आहे. म्हणून आपणच जर कमी वेळ मोबाईल वापरला, मुलांना नाही दिला तर ती मुलं करणार नाही. बरोबर, मुलांसमोर तुम्ही मूल अभ्यास करत नाही म्हणता, मग तुम्ही त्यापेक्षा तुम्ही काहीतरी वाचा त्याच्यासमोर. बरोबर, मग तो क्युरिओसिटी होते त्याला की हे काय वाचतंय, हे काय करतात. बरोबर, मग तो तुम्हाला येऊन विचारणार तू काय वाचतेस, तू काय करतेस. मग अशा पद्धतीने हळूहळू मुलांना जर तुम्ही लहानपणापासून जर प्रॉपर प्रोग्रामिंग केलं तर ते डेफिनेटली त्या गोष्टींकडे, मीडियाकडे कमी त्याचं अट्रॅक्शन होणार. आपलं मूल ठीक आहे, जर तुम्हाला तेवढा वेळ देता येत नाही, पण ते सगळं असताना पण तुमच्या मुलाला तुम्ही क्वालिटी टाइम देणं फार गरजेचं आहे. बरोबर, दिवसभर तुम्ही कितीही बिझी असाल तरी दिवसातले 1 तासभर तुमच्या मुलासाठीच असावे. त्यावेळेला तुमचा मोबाईल, तुमचे अदर गोष्टी, तुमचे फोन कॉल्स हे सगळे बाजूला ठेवा. तो काय बोलतोय ते ऐका. बरोबर, ज्या वेळा तुम्ही त्याचं ऐकाल त्याच वेळा तो तुमचा ऐकणार. बरोबर, आपण म्हणतो माझं मूल ऐकत नाही, तुम्हीच ऐकत नाही, तुमच्याकडे वेळच नाहीये. ज्यावेळा तुम्ही त्याचं ऐकायचं सुरुवात कराल ना त्यावेळा तो स्वतःला एक्सप्रेस करायला चालू करेल. त्याला काय वाटतंय, काय नाही वाटत, त्याच्यासोबत काय घडतंय. ज्या चाइल्ड अब्युजमेंट केसेस वाढलेले आहेत, मग ते मुलींच्या बाबतीत असो किंवा मुलांच्या बाबतीत, आणि ह्या केसेस ज्या होतात त्या बऱ्यापैकी घरातले किंवा आजूबाजूचे ओळखीचीच लोक असतात जे हे चुकीचं कृत्य मुलांसोबत करत असतात. त्यामुळे आपण जेव्हा आपल्या मुलाला कोणासोबत तरी
पाठवतोय किंवा त्याच्या सानिध्यात ठेवतोय, तर आपल्याला हे माहिती असणं पाहिजे किंवा आपलं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे की त्याचं बिहेवियर पॅटर्न कसं आहे आपल्या मुलासोबत. आणि जर मूल एखाद्या वेळा आपल्याला एखादी गोष्ट सांगतोय, त्याला कम्फर्ट झोन वाटत नाहीये, तर आपण ते लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. का तो असं अनकम्फर्टेबल फील करतो किंवा तो त्या माणसाचं नाम घालतोय किंवा इग्नोर करतोय, कुठेतरी काहीतरी घडतंय. हे जर बेसिक गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर पुढच्या गोष्टी घडणार नाही. आणि जर तुम्ही मुलांना आता तर शाळेने किंवा प्रशासनाने क्लिअरली सांगितलंय गुड टच, बॅड टच, सेफ टच, अनसेफ टच, या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकवा मुलांना. या सगळ्या गोष्टी तर आपल्याला शिकवायचं असेल, पण त्याच्यासोबत मुलांचं इमोशनल लेवल जो आहे आजकालच्या मुलांचा इमोशनल क्वेश्चन जो आपण म्हणतो तो वीक झाला. त्याला परिस्थिती हाताळता येईल. बरोबर. मग ती परिस्थिती हाताळता त्याला कधी येईल, जेव्हा तुम्ही त्याला एखादी गोष्टी जबाबदारी द्या. आजकाल पॅरेंट काय झाले की एकदम प्रोटेक्टिव्हली वागतात मुलांच्या, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. मग त्याला स्वतःची निर्णय घ्यायची क्षमताच तुम्ही तयार करत नाही. बरोबर. ज्यावेळेला तुम्ही त्याला एखादी ऍक्टिव्हिटी स्वतःच्या मनाने करायला द्याल, त्याला काय करायचं ते त्यात इम्प्रुव्हमेंट करू द्या. प्रत्येक मूल हे युनिक असतं. तुम्ही कम्पेअर करू शकत नाही की हा तसंच माझं मूल पाहिजे किंवा माझे वडील आहेत किंवा आमच्या फॅमिली बॅकग्राऊंड आहे तसंच असलं पाहिजे, एवढा स्मार्ट असला पाहिजे. प्रत्येक मुलामध्ये इन्व्हॉल्व क्वालिटीज वेगळ्या असतात, त्या पालकांनी ओळखल्या पाहिजे. माझ्या मुलामध्ये कुठली क्वालिटी टॅलेंट ज्याला आपण म्हणतो ती आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याला डेव्हलप करा. बरोबर. त्याला काय आवडतंय, त्याच्यासाठी काय गोष्टी चांगल्या आहेत हे आपण बघा. एखादी गोष्ट आपण दुकानात समजा गेलो तर आपल्याला माहितीये की माझं बजेट समजा 500 रुपयाचं एखादं खेळणं आहे. बरोबर. मग तुम्ही त्याला ती 10 खेळणी दाखवूच नका ना 100 खेळणी. बरोबर. काय हे तुम्ही 4-5 खेळणी समोर आणा, ह्यातलं तुला काय आवडतंय जे तुमच्या बजेटमध्ये आणि त्याला असं वाटेल की येस मला पण काहीतरी चॉईस देत आहे, मला पण काहीतरी रिस्पेक्ट आहे. आजकालच्या मुलांना थोडासा इगो असतो. बरोबर. मला विचारत नाही. बरोबर. मग ह्याच्याने काय होतं, मुलांची निर्णय घ्यायची क्षमता वाढते. त्यांना आपण विचारतो त्यांच्यासाठी आपली काय त्यांची व्हॅल्यू आहे फॅमिलीमध्ये. बरोबर. आणि ह्याच्याने कसं होतं, हळूहळू मुलांचे इमोशनल लेवल चांगला डेव्हलप. आणि मग जेव्हा मुलं बाहेर पडतात किंवा एखादी परिस्थिती त्यांच्या समोर येते तर ती चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. त्यांना परिस्थितीला कसं हँडल करायचं आहे, निर्णय कसे घ्यायचे आहेत, कसं वागायचंय, कसं बोलायचं सोशली, ते हळूहळू कळायला. जेव्हा आपण त्यांना आता समजा आपण साध्या रिक्षातनं स्टेशनला गेलो, बरोबर, तर मुलाला ते 10-20 रुपये काढून द्या त्या रिक्षावाल्याला द्यायला. त्याला कळलं पाहिजे की आपण रिक्षात बसल्याने त्याला 20 रुपये द्यायचे असेल, त्याला थँक्स बोलायचं. बरोबर. म्हणजे ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी जर आपण एक पालक म्हणून मुलांना शिकवू ना, तेव्हा त्याची डेव्हलपमेंट फार फास्ट होईल. बरोबर. 24 तास जर आपण मुलांना घरात बंद ठेवलं किंवा स्कूल ऍक्टिव्हिटीज मध्ये तर त्याची सोशल डेव्हलपमेंट कमी होते. सोशल फोबिया तयार होतो. बरोबर. इंटरॅक्ट करत नाही. बरेचसे केसेस येतात की कोविडमध्ये तर बरेच झालं होतं की घरात असल्यामुळे मुलांना इंटरॅक्शन करायचे नाही. मग ते का होत नव्हतं, कारण की आपण 24 तास त्यांना पूर्ण शेलमध्ये ठेवतो. बरोबर. सेफ ह्याच्यामध्ये ठेवतो. खेळू द्या त्यांना, लोकांशी बोलू द्या, त्यांना कळू द्या लोकांचे स्वभाव कसे, प्रत्येक कॅरेक्टर कसं आहे, कसं डील करायला पाहिजे. जसं जसं ते मूल मोठं होत जाईल त्याला सगळ्या गोष्टी आपोआप शिकत जाईल. पूर्वीच्या काही काही गोष्टी होत्या का ह्या नाही. बरोबर. आपल्या जनरेशनला तर ते आपल्याला आपोआप कळलंय. बरोबर. आता आपल्याला शिकवावं लागतं. पालकांनी माझ्या मुलाला म्हणजे 100 पैकी 90 मार्क 95 मार्कच मिळायला पाहिजे हे बंद केलं पाहिजे. माझा अजून एक प्रश्न आहे याच्याशीच रिलेटेड की काय झालं, तर माझा अजून एक प्रश्न आहे की आपण जर बघितलं तर मुलं मैदानी खेळ विसरत चाललेले आहेत. आणि दुसरं आहे की मुलांना ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्रात जाण्याचं त्यांचा जो फ्रीडम आहे, त्यांचं जे स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेण्याचे प्रकार आजकाल जास्त बघितले जात आहेत, तेव्हा त्यांच्यावर प्रेशर टाकलं जाते. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? बघा, आपल्या मुलाला काय करायचं आहे. आता समजा मी एक फॉर एक्झाम्पल सांगेल की तुम्ही माशाला म्हणाल की त्याला पाण्यात तरंगायच्या ऐवजी आकाशात उड, ते शक्य आहे का? नाही हे शक्य, कारण की ज्याची जी क्वालिटी आहे तर तेच करू शकतो. तुम्ही जर एखाद्या कुत्र्याला शेतात नेऊन म्हटलं की शेती कर आणि बैलाला दारात बांधलं ते होईल का? नाही होणार. बरोबर आहे. म्हणून प्रत्येक बघा, तुमच्या घरात जर 2 मुलं असतील किंवा तुमची जॉईंट फॅमिली आहे किंवा तुमचे कझिन्स आहेत, सगळे मुलं वेगवेगळे, प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. आणि आजकाल असं झालेलं आहे की एवढं म्हणजे
इतक्या गोष्टी वाढलेल्या आहेत, वास्ट झालेल्या आहेत की ऍक्टिव्हिटीज किंवा चॉईसेस भरपूर झालेले आहेत की स्ट्रीम्स एवढ्या आहेत की तुम्ही प्रत्येक क्षेत्रात काहीतरी चांगलं करू शकता. म्हणजे असं नाही की एखाद्या क्षेत्रामध्ये त्याचं करिअर नाहीये किंवा काय नाही. एखाद्या मुलाचं जर 90% मिळाले तर तो आर्ट्समध्ये पण जाऊन चांगलं काहीतरी करू शकतो. UPSC MPSC झालेली मुलं पण आर्ट्स मधली आहेत. हा बरोबर. मी तर म्हणेन की जे आमचं ऑब्झर्वेशन आहे की MPSC आणि UPSC जी क्रॅक करतात मुलं स्पेसिफिकली मराठी माध्यमातली जी मातृभाषेत शिकलेली मुलं आहेत आणि जी गव्हर्नमेंट स्कूल्स किंवा ZP मध्ये किंवा प्रशासनाच्या शाळेत शिकलेली आहेत चांगल्या पद्धतीने करतात. कारण की त्यांना लहानपणापासून व्हॅल्यूज काय आहेत बरोबर. हो आजकाल काय झालंय, शाळा पण काय करते म्हणजे की मुलांना एक भरमसाठ आपण फीस भरतो, स्टँडर्ड स्कूल, ब्रँडेड स्कूल, AC रूम, कशाला पाहिजे. बरोबर. ठीक आहे, तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही घाला, मी असं म्हणत नाही, पण ज्या मुलाचं वय 5 ते 6 किंवा 7 आहे त्याला त्याची मातृभाषाच पूर्ण येत नाही. बरोबर. जर आपण एक पालक म्हणून एक्सपेक्ट करतो की नाही त्याचं इंग्लिश मिडियमला घातलंय ना, माझं मुलं एकदम फाडफाड इंग्लिश बोललं. 7 वर्षापर्यंत पूर्वीच्या काळी 7व्या वर्षी पहिलीत घालायची. नर्सरी, KG, प्ले ग्रुप वगैरे असं काही नव्हतं. बरोबर. ज्या वेळात मुलांचे ग्रॉस मोटर स्किल्स, फाईन मोटर स्किल्स डेव्हलप झाले पाहिजे त्यावेळेस जर तुम्ही त्याच्यावर वेगळं अभ्यासाचं प्रेशर टाकाल तर ते शक्य नाही. बरोबर. त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये ह्या गोष्टी अजून झालेल्या नाही. बऱ्याचशा देशांमध्ये 7 वर्षापर्यंत मुलांना फक्त बेसिक व्हॅल्यूज, बेसिक स्किल्स डेव्हलपमेंट, त्यांचे ग्रॉस मोटर स्किल्स, फाईन मोटर स्किल्स, त्यांचे स्पीच स्किल्स डेव्हलप करतात. म्हणजे तुम्ही कसं लोकांशी वागलं पाहिजे, तुमचं ट्रेडिशन काय आहे, तुमचे व्हॅल्यूज काय, तुम्ही कोणाला रिस्पेक्ट कसा केला. बरोबर. ह्या गोष्टी बेसिक बालपणात जेव्हा मुलांना आपण प्रोग्रामिंग करू त्या गोष्टी कायमच्या त्याच्या आयुष्यात राहतात. म्हणून पहिले तर त्याला तुम्ही व्हॅल्यूज शिकवा. एखादी गोष्ट आहे तर त्याची खरंच व्हॅल्यू तुला गरज आहे का. आजकाल काय होतं, आपण एखादी गोष्ट माहिती लगेच इन्स्टंटली आणतो. मग 200 रुपये बघा, मुलाला 20 रुपयाचं खेळणं आणि 2000चं खेळणं त्यातून त्याला काही फरक कळत नसतो. त्याला फक्त ती मजा असते, एन्जॉयमेंट असते, खेळायचं लहान मुलाला. पण आपण काय म्हणतो, नाही मला खूप महागातलं खेळायचं तर माझ्या मुलाला ते काहीतरी चांगलं नाही, त्याला खेळू द्या. त्यानंतर तुम्ही जसं विचारलं की मैदानी खेळ वगैरे कमी झालेले आहेत. आजकाल सोसायटीज, बिल्डिंग, बंगलोज लोक राहायला लागले. सोसायटीज मध्ये फ्लॅट सिस्टम झाल्यामुळे सगळे बंद घरात राहतात. खाली येत नाही, शेजारी पाजारी एकमेकांशी इंटरॅक्ट करत. पण नाही, हे नाही झालं. रोज तुम्ही मुलांना ऍटलिस्ट 2 तास तरी खेळायला पाठवलं पाहिजे. ग्राउंडवर, तुमच्या कंपाऊंड मध्ये असो की आजूबाजूला असो, सगळ्या मुलांमध्ये मिसळू द्या त्यांना. काही मुलं असतील नॉटी असतील, काही शांत असतील, काही मारामाऱ्या करतील, ते शिकणार कधी. बरोबर आहे. रिॲक्ट करायला, स्वतःला डिफेन्स करायला कधी शिकणार. ते लहानपणातच शिकलं पाहिजे ना. तुम्ही मोठे झाल्यानंतर म्हणाल की एखाद्या इंटरव्ह्यूला गेल्यानंतर अरे मला तर मेरिट मध्ये मी आहे पण मी इंटरव्ह्यू क्वालिफाय करू शकत नाही, कारण की तुझी प्रेझेंटेशन स्किल्सच डेव्हलप नाही झाले. बरोबर. तुम्हाला बोलायचं कसं आहे, स्वतःला प्रेझेंट कसं करायचं आहे, हे फार महत्वाचं आहे. शेवटी तुमचं नॉलेज किती आहे त्यापेक्षा तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करू शकता आणि तुमच्या स्किलला लोकांपर्यंत एक्झिक्यूट कसं करू शकता हे खूप महत्वाचं. मला भरपूर सगळ्या गोष्टी येत आहेत पण मला ते जर प्रेझेंटच करता आलं नाही, एक्झिक्यूटिव्ह करता आलं नाही तर मग त्याचा काहीच उपयोग नाही. आणि मग मुलं काय होतं, डिप्रेशन मध्ये. मग ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. शेवटी कसं आहे की जी आपली मेंटल हेल्थ आहे ती फार महत्वाची आहे. मग ती कुठल्याही असो, स्त्री असो, पुरुष असो, वयस्कर असो, लहान मुलं असो, मेंटल हेल्थ ही फार महत्वाची आहे. की जेव्हा तुम्ही मानसिक दृष्टिकोनाने एकदम सक्षम असाल किंवा हेल्दी असाल तर तुम्ही कुठल्याही सिच्युएशनला, कुठल्याही परिस्थितीला हाताळू शकता आणि त्याच्यातून तुम्ही रिकवर होऊ शकता. जसं की एखादा पेशंट असेल तो आजारी आहे, हॉस्पिटलाइज आहे, तो जर सतत असा विचार करेल की नाही मी बराच होणार नाही, माझं तर काही खरं नाही, तर तो रिकवर नाही होणार. तर तुम्ही किती चांगले औषधं द्या, ब्रँडेड द्या औषधं किंवा मोठमोठे स्पेशलिस्ट त्याच्यासाठी आणा, काही उपयोग नाही. पण जर मानसिक स्थिती अशी असेल की नाही काही झालं तरी मी उठून उभा राहणार आणि मी चांगला होणार, तर तो डेफिनेटली होणार. तुमचं जे सबकॉन्शियस माइंडला जे तुम्ही प्रोग्राम कराल ते तुम्हाला होणार, तुमच्या बॉडीला त्या गोष्टी रिॲक्ट होणार. म्हणतो की युनिव्हर्स तुम्हाला त्याच गोष्टी देत असतं जे तुम्ही मागता. बरोबर. आपण आपल्या स्वतःबद्दल पण बोलताना नेहमी पॉझिटिव्ह बोललं पाहिजे, चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजे.
आपली मुलं असतील तर तो काय चुकीचं करतोय ते बोलण्यापेक्षा तो काय चांगलं करतोय त्या गोष्टी बोला, त्याच्यासमोर चांगल्या गोष्टी प्रेझेंट करा. चांगलं करतोय, चांगल्या पद्धतीने डेव्हलप मोटिवेट करणं. हा, एखादी गोष्ट त्याला येत नसेल तर त्याला तुला येत नाही असं बोलण्याशिवाय कुठल्याही ह्याच्यावर इम्पॉसिबल मध्ये पण पॉसिबल वर्ड आहे. बरोबर. आय कांट मध्ये पण आय कॅन आहे. बरोबर. कुठली गोष्ट अशक्य नाहीये, प्रत्येक गोष्ट तुम्ही करू शकता. फक्त तुम्ही ती करण्यासाठी समोरच्याला कसं हे करता, प्रेरणा देता, फार महत्वाचं आहे. आपण आपल्या मुलाला सतत जर असं म्हटलं येस यू कॅन डू इट, तर तो डेफिनेटली ती गोष्ट करणार. बरोबर. जर ऍथलीट मुलं जर स्पोर्ट्स कॅटेगरी मध्ये बघितलं तर ते इतके मेंटली स्ट्रॉंग असतात ना की काही झालं, मी पडलं लागलं, मला काही झालं, फ्रॅक्चर झालं, तरी मला तो गेम खेळायचा राऊंड कम्प्लीट करायचं. त्याला दुखत असेल, त्रास होत असेल तरी तो करतो का, त्याचं ब्रेन तेवढं डेव्हलप्ड असतं. आय वॉन्ट टू हँडल दिस सिच्युएशन. म्हणजे आपण आपल्या मुलाला कुठल्याही गोष्टीमध्ये पार्टिसिपेट किंवा स्वतःही नाही मला होणार नाही, जमणार नाही असं नाही करायला पाहिजे. बरोबर. येस आय कॅन डू इट. मी पार्टिसिपेट तरी केलं, म्हणजे प्रयत्न करणं हे फार महत्वाचं आहे. कुठलीही गोष्ट बघा, कुठलंही पुस्तक असतं ना, हे आता तुमच्याकडे 2 चॉईस असतात. तुम्ही तो चॅप्टर बंद करा, ते पुस्तक बंद करा, किंवा ते पेज पलटा. आपल्याकडे चॉईस आहे. चॉईसेस हे आपल्याकडेच आहेत. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपल्या हातात नसतं, पण त्याच्यानंतरचं जे आपलं लाईफ आहे प्रत्येक गोष्टीची चॉईसेस आपण असतो. मग आपण दुसऱ्याला का ब्लेम करतो की माझं असं झालं नाही, कसं नाही झालं, आणि डिप्रेशन आणि एन्झायटी आणि या सगळ्या गोष्टी असतात. लहान मुलांना पण पहिलं नाही मला डिप्रेशन आलं, प्रत्येक जण असं. हे वर्ड्स कुठून आले? कारण की आपणच त्या मुलांसमोर सतत बोलतो की असं, तर त्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. आणि जेव्हा आपली मेंटल हेल्थ, आणि मी महिलांना आता नवरात्रीच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देईनच, पण मी हे नक्की सांगेन प्रत्येक महिलेला की तुम्ही स्वतःला मेंटली स्ट्रॉंग ठेवा. सिच्युएशन काहीही असो, तुम्ही त्या गोष्टीला हँडल करू शकता. एक महिला जर एक युनिव्हर्सल मी म्हणेन की क्रिएटर आहे, एक बाळाला जन्म देते, पुढचं जनरेशन क्रिएट करते, आणि पुढच्या भविष्यातली सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात असतात की त्या मुलाला कसं डेव्हलप करायचं, त्या मुलाला कसं समाजात उभं करायचं आहे. एक आई ही खूप छान पद्धतीने करत, त्याचप्रमाणे शिक्षक ही करत असतो. शिक्षक बघा कसं असतं, एखाद्या जॉबमध्ये आपण चूक केली तर मी म्हणेन की आपण रेक्टिफाय करू शकतो किंवा सुधारू शकतो. पण एका शिक्षकाने जर एखादी चूक केली तर त्याची ती अख्खी बॅच ती डिस्ट्रॉय होते. पुढचं एक जनरेशन खराब होतं. बरोबर आहे. म्हणून शिक्षकांवर ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण एक नवीन पिढी घडवतो. त्यामुळे जशी आई असते तशीच ती शिक्षक किंवा तो शिक्षक असतो. बरोबर. त्यामुळे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की आपण आईने पण प्रत्येक गोष्ट मुलाला आणि स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने तुमचे हेल्थ कॉन्शियस असले पाहिजे. तुम्ही घरातल्या सगळ्या गोष्टी करता, पण दिवसातल्या ॲटलिस्ट 1 तास स्वतःसाठी काढा. बरोबर. त्या वेळेमध्ये तुमची मेंटल हेल्थ तुम्ही चेक करा की नाही आज मी थकली आहे तर मला माझ्या डाईटमध्ये काय गोष्टींची गरज आहे, त्या गोष्टी तुम्ही खाल्ल्या पाहिजे. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, तुमचे काही पॅशन्स असतील जे तुम्ही खाऊन गेले असतील, तुम्ही खरंच करा. तुमच्यासाठी वेळ द्या, कारण की आयुष्य संपत चाललंय. कमी म्हणजे आपण गोष्टी करतोय, घरासाठी करतोय, फॅमिलीसाठी करतोय, सगळ्यांसाठी करतोय. जसे एक घड्याळ असतं, एक फॅमिली आहे. मी म्हणत एक घड्याळ म्हणजे एक फॅमिली आहे. त्यातले जेवढे काटे आहेत ते जेवढे नंबर्स आहेत हे तुमचे रिलेटिव्स आहेत, नेबर्स आहेत, सोशल लोक आहेत. ते काटे आहेत ते तुमची मुलं आहेत, तुमचे हजबंड आहेत, तुमचे रिलेटिव्ह घरातली माणसं आहेत. पण तुम्ही त्याच्या मागची मशीन आहे. बरोबर. जर ती मशीन चांगली चालली तर ते घड्याळ चालले. बरोबर. त्यामुळे प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याकडे, स्वतःच्या मेंटल हेल्थकडे लक्ष देणं गरजेचं. तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. आता जाता आपले 2च प्रश्न आहेत की आता जर आपण बघितलं, आता आपला विषय चालू आहे महिला तक्रार आणि बाल तक्रार. बरोबर. तर जिथे चाइल्ड ट्रॅफिकिंग होते आणि वुमेन्स ट्रॅफिकिंग पण होते, तर अशा वेळेला आपल्या संस्थेकडून अशा कोणत्या केसेस झालेल्या आहे का, की ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जर केसेस वगैरे झाले तर आमच्याकडे अशा पण केसेस आलेले आहेत की मुलींना रेड लाईट्स मध्ये केलं गेलेलं आहे.
तर त्यावेळेस जेव्हा पॅरेंट्स येतात किंवा कुठली लोक येतात त्यावेळेला आमच्याकडनं प्रयत्न असतो की आम्ही त्यांना ती आमच्यापर्यंत जी काही मदत होईल फाईंड करायला किंवा म्हणजे जाऊन त्यांना घेऊन येणं, त्यांचं काउन्सिलिंग करत आणल्यानंतर कसं असतं मेंटली ते खूप डिप्रेशन्समध्ये किंवा एका रॉंग झोनमध्ये गेलेले असतात तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये प्रॉपर काउन्सिलिंग करून त्याच्यावर रिकवर करणं त्यांची हेल्प आणि पोलिसांकडे पण जेव्हा ह्या केसेस येतात तेव्हा जर जिथे आमची गरज पडते आम्ही नक्की त्यांनाही तिथे सहकार्य करतो आणि जर एखाद्या गोष्ट जर आपल्याला कळतंय किंवा माहिती पडते की अशा गोष्टी आपल्याला अडकलं जातं किंवा अडकलेलं आहे तेव्हा तुम्ही ताबडतोब अप्रोच करा. बरोबर. आणि जेव्हा आमच्याकडे अप्रोच होते किंवा काय तर आमच्या पद्धतीने आम्ही लिगली त्या गोष्टीला हँडल करतो. आमच्याकडे लिगल ॲडवायझर्स आहेत, लिगल पॅनल्स आहेत किंवा महिला आयोग आहे आपल्याकडे, तिथपर्यंत आम्ही त्या गोष्टी पोहोचू. बरोबर. की बाबा ह्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत तर ह्याच्या लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये काय आपल्याला करता येईल. बरोबर. आणि त्या मुलींना कसं सोडवता येईल. तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं. बाल तक्रार किंवा इतर जे सामाजिक प्रश्न आहेत त्याबद्दल तुम्ही सडेतोड अशी उत्तरं दिलीत आमच्या प्रश्नांची. आता जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल आणि काय सांगाल बदलापूरकरांना आणि बाकीच्या नागरिकांना? फक्त बदलापूरकरांना नाही तर प्रत्येक नागरिकाला मी एवढंच सांगेन की जो आज आपल्याकडे सोशल मीडिया आहे तो एवढा वास्ट आहे त्याचा तुम्ही योग्य वापर करा. आपण काय करतो छोट्या छोट्या आपल्या पर्सनल गोष्टी सोशल मीडियावर टाकतो आणि आपणच कुठेतरी चुकीच्या गोष्टींमध्ये अडकतो. त्यामुळे आपण आपल्या सोशल मीडियाचा किती उपयोग केला पाहिजे हे आपल्या हातात असतं. त्याच्याने तुम्ही मग तुमच्या फायनान्शियल क्रायसिसमध्ये कुठेतरी अडकता. तुम्ही बँकिंग तुम्हाला काय मेसेज आले किंवा लोकांना तुम्ही तुमचे अकाउंट डिटेल्स देता किंवा काही पाठवता त्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. कारण की पोलीस प्रशासन पण तुम्हाला प्रत्येक वेळा आवाहन करतं की सायबर क्राईम्स जे घडत आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी फक्त पोलीस प्रशासन तुम्हाला प्रत्येक वेळा हेल्प करणं हे आहेच, पण आपण जेव्हा प्रिकॉशन्स घेतो की जेव्हा आपण आपल्या जर पर्सनल माहिती जर आपण मीडियावर टाकलीच नाही तर लोकांपर्यंत ती पोहोचणार नाही, तुमच्या गोष्टी घडणार नाही. तर ह्या गोष्टी बंद करा. आपल्या मुलांना पण त्या गोष्टीचं नॉलेज द्या की व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड. म्हणजे त्या गोष्टी त्यांना नीट समजावून सांगा. जे टीनेज मधली मुलं आहेत स्पेसिफिकली की तुमचा कुठेतरी कोणीतरी चुकीचा वापर केला नाही गेला पाहिजे, तुम्हाला ब्लॅकमेल नाही झालं पाहिजे. तर ह्या गोष्टीसाठी आपण मोबाईलचा उपयोग आपल्या एज्युकेशनसाठी किंवा चांगल्या गोष्टींसाठी जो करता येईल तो करा. बाकी तुमची पर्सनल गोष्टी असतील ते तुमच्या पर्सनल लाईफमध्येच ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. एवढंच. म्हणजे मी सगळ्यांना एवढंच सांगेन की जितक्या गोष्टी तुम्ही स्वतः जी काळजी आपण घेऊ शकतो आपल्या हातात आहे ती नक्की घ्या. आणि जर आपण आपली काळजी घेतली त्याचबरोबर आपल्या बरोबरच्या लोकांची काळजी घ्या, आपल्या फॅमिलीमधल्या किंवा सोशली आपण आहोत. अजून एक मी सगळ्यांना एकच सांगेन की प्रत्येकाने जर प्रत्येकाला 1% जरी मदत केली किंवा सहकार्य केलं तर नक्कीच आपण कुठेतरी पुढे 4 पावलं अजून जाऊन चांगल्या गोष्टी करू शकतो. माणुसकी शेवटी ही अशी गोष्ट आहे की पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाही. तिथे माणुसकी असते, तिथे बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला शक्य नसतात त्या शक्य होतात, आपल्याला मदत मिळते आणि सगळ्या गोष्टी आपण खूप पॉझिटिव्हली करू शकतो. तर खूप चांगल्या पद्धतीने ताईने आपल्याला सांगितलंय, खूप चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या व्हिडिओमध्ये ताईंच्या फाउंडेशनचं नाव आणि ताईंचा नंबर टाकणार आहे जेणेकरून तुम्ही काही तुमच्या अडचणी असतील ते कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांना संपर्क करू शकता आणि आपले प्रॉब्लेम जे असतील त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी ताई आणि ताईंचं फाउंडेशन म्हणजे डॉक्टर नीता पाटील फाउंडेशन त्याचे संस्थापिका आहेत डॉक्टर नीता पाटील यांना संपर्क करून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स देखील सॉल्व्ह करू शकता. तर जाता तर एवढंच सांगतो की महिलांनी सतर्क राहणं गरजेचं आहे, सक्षम होणं गरजेचं आहे. कारण नवरात्री येत आहेत. नवरात्री म्हणजे आदिशक्तीची 9 रूपं वेगवेगळ्या रूपांनी आणि आदिशक्तीने कसा नराधमांचा नायनाट केलेला हे आपल्याला पुराणांमध्ये मिळतं. त्याच माध्यमातून आता महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत आणि त्याच माध्यमातून आपण नवनवीन विषय तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर अशाच नवनवीन विषय, नवनवीन व्यक्तींच्या मुलाखती, नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM YouTube चॅनल. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.